कोणतीही चळवळ, कोणतीही क्रांती त्याची सुरुवात नागपूरमधूनच होत असते. ही नागांची भूमी आहे, नागभूमी आहे. म्हणून या शहराला एक विशेष महत्त्व आहे. बाबासाहेबांनी इथे धर्मांतर केलं, धम्मदीक्षा दिली की नागपूर हे सर्व चळवळीचं केंद्र आहे, ही क्रांतीभूमी आहे. आणि म्हणूनच इथून जे काही संदेश जातो तो देशभर पसरतो. बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक चरित्र लिहिली गेलेली आहे. जवळपास 125 चरित्र देशामध्ये विविध भाषांमध्ये आलेली आहेत. पण त्या सर्व चरित्रांमध्ये रमाईंचा जो वाटा होता त्याचा उल्लेख फार कमी आढळतो. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्र्याने रमाईंचा इतिहास 5वी आणि 7वी हा पाठ्यपुस्तकांमध्ये आणलेला आहे. रमा वयाच्या 9व्या वर्षी आंबेडकरी कुटुंबाची रामू होते आणि बाबासाहेबांच्या जीवनातील ती रामू कुठेतरी एका समाजाला एक वेगळं वळण देण्याचं काम करते. रमाई म्हणतात, गौरा, केवळ पोट भरणं महत्त्वपूर्ण नाही, तर आपलं चारित्र्य सांभाळणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. रमाई पोटासाठी भांडते पण चारित्र्यासाठी झुंजत असते. बाबासाहेब अख्ख्या समाजाचे आहेत. जे बाबासाहेबांवर जीव ओवाळणारा हा जो समाज आहे त्यांचा अधिकार बाबासाहेबांवर माझ्याही पेक्षा जास्त आहे. रमाईचे सुप्त गुण वर्तमान महिलांमध्ये अंगीकारता येणं आणि त्यातून एक आदर्श कुटुंब व्यवस्था, संस्कारक्षम कुटुंब व्यवस्था, पण संघटित कुटुंब व्यवस्था ही जर सामाजिक बांधिलकी जपून जपता आली तर खऱ्या अर्थाने रमाईचा आदर्श आपल्या वर्तमान ज्या विषम परिस्थिती आहेत महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, बुद्ध कबीर फुले आंबेडकरी विचाराला विनम्रपणे अभिवादन करून सद्धम्माच्या पंचरंगी असा धम्मध्वज, सम्यक क्रांतीचे प्रतीक नीलध्वजाला स्मरण करून ज्यांनी ज्यांनी हाराची काळं केली, रक्ताचे पाणी केलं, माणसाला माणूस म्हणून माणुसकीचे मूल्य जपण्याकरता प्रवृत्त केलं, त्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात्मक मूल्यांना स्मरण करून आज श्रीभूषण मातोश्री रमाई यांच्या जयंतीच्या अनुषंगाने 127व्या जयंतीच्या अनुषंगाने आज आपण इथं एकत्रित झालेलो आहोत. आणि या कार्यक्रमाच्या आगळ्यावेगळ्या अशा सोहळ्याच्या अनुषंगाने आपण एक आदर्श जीवन मूल्य संस्कारित करण्याच्या अनुषंगाने बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांसह पंचशिलेचे 5 व्यावहारिक तत्व दैनंदिन जीवनात पालन करण्याचा अनुबंध स्वीकारायचा आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि सर्वपापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या, विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांच्या, श्रीभूषण मातोश्री रमाई आंबेडकरांच्या,
धन्य झाली जगी माऊली तीरमा. वादळे जरी आले धावूनिया, धीर दिधला स्वतः सावरू भीमा. धन्य झाली जगी माऊली तीरमा. जाळिले त्या तमा होरुनी पौर्णिमा. धन्य झाली जगी माऊली तीरमा. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा प्रचार प्रसार पाहिजे त्या प्रमाणात पूर्वी होत नव्हता, हे आदरणीय राजकुमारजी वंजारी यांच्या लक्षात आले. त्यांनी सन 2007 ला स्त्रीभूषण रमाई आंबेडकर विचार मंच स्थापना करून रमाईच्या जीवन कार्याचा प्रचार प्रसारात सुरुवात केली. नागपूरच्या मध्यभागी असलेल्या टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात 27 मे 2007 रोजी रमाईच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. रमाईची जयंती ही होत नव्हती तेव्हा आदरणीय राजकुमारजी वंजारी यांनी रमाई आंबेडकर यांची जन्मतारीख शोधून काढली. 7 फरवरी 2013 रोजी पहिला जयंती सोहळा याच सभागृहात थाटात साजरा केला. तेव्हापासून रमाई जयंतीची सुरुवात झाली. आज संपूर्ण देशात रमाई जयंती सोहळे होत आहे. रमाईच्या जीवन कार्यावरील चित्र तयार करून रमाई दिनदर्शिका तयार केली. त्यात 7 फरवरी 1898 ला रमाई जयंतीचा उल्लेख केला. ती 2013 ला रमाईवर काढलेली पहिली दिनदर्शिका होती. आता सर्व बौद्ध दिनदर्शिकामध्ये रमाई जयंतीचा उल्लेख होत आहे. नागपूर शहरात रमाईचा पहिला पुतळा आमच्या स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे नंदनवन येथे उभारण्यात आला. दीक्षाभूमी नागपूर येथे रमाईचा पुतळा स्मारक समितीने उभारावा यासाठी रमाई संस्थेने निवेदन दिले. याची दखल घेऊन समितीने दीक्षाभूमीमध्ये रमाईचा पुतळा उभारला आहे. त्यानंतर महेंद्रनगर आणि उंटखाना येथेही रमाईचे पूर्णकृती पुतळे उभारलेले आहेत. प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार आणि रमाई जयंती निमित्त रमाईच्या लेकींचा स्त्रीभूषण रमाई आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांच्या आदर्शमय व प्रेरक जीवन कार्याचा प्रचार प्रसार करण्याकरिता आम्ही कटबंधक आहोत, अशी ही प्रस्तावना होती. नमो बुद्धाय. जय भीम. यानंतर आजच्या या सोहळ्याचे उद्घाटक आदरणीय अनिलजी वासनिक साहेब, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, हे वेळोवेळी या संस्थेला मार्गदर्शन करतात. तेव्हा ते आजच्या प्रसंगी उद्घाटनपर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अनिलजी वासनिक साहेब. आज रमाईची जयंती आपण बघतो की पूर्ण देशामध्ये साजरी होते आणि नागपुरात तर बऱ्याच ठिकाणी साजरी होत आहे. आणि प्रगतीने सांगितल्याप्रमाणे त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं नागपूरमधनं वंजारी साहेबांनी केली आणि त्यामुळे त्यांच्या अभिनंदन करावं एवढं कमीच आहे. प्रचंड मेहनत घेऊन ताकदीनं कार्यक्रम त्यांनी उभे केलेले आहेत. खरं म्हणजे कोणतीही चळवळ, कोणतीही क्रांती त्याची सुरुवात नागपूरमधूनच होत असते. ही नागांची भूमी आहे, नागभूमी आहे. म्हणून या शहराला एक विशेष महत्त्व आहे. बाबासाहेबांनी इथे धर्मांतर केलं, धम्मदीक्षा दिली आणि संबंध देशामध्ये एक धम्मचक्र परिवर्तन प्रवर्तित झालं, ती ही भूमी आहे. आणि इथंच रमाईंच्या जयंतीचा सोहळा सर्वप्रथम राजकुमारजी वंजारी आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केला आणि तो आज देशभर पोचला. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि हे आमचं नागपूरचं मोठं योगदान आहे शुभांगीताई, की नागपूर हे सर्व चळवळीचं केंद्र आहे, ही क्रांतीभूमी आहे. आणि म्हणूनच इथून जे काही संदेश जातो तो देशभर पसरतो, कारण हे देशाच्या मध्यवर्ती असलेलं 0 माईलचे शहर आहे. आणि म्हणून ही आमची भूमी सर्व देशाला प्रदीपमान करण्याचं काम करतंय. तर अशा या शहरामधनं हे सुरुवात झाली. आणि आता आम्ही बघतो की नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी जयंतीचे सोहळे होतात, परंतु रमाईंचा त्याग, रमाईंचं जीवनपट, विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वप्रथम श्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेने केलं, याचा मला अभिमान वाटतो. बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक चरित्र लिहिली गेलेली आहे, जवळपास 125 चरित्र देशामध्ये विविध भाषांमध्ये आलेली आहेत. पण त्या सर्व चरित्रांमध्ये रमाईंचा जो वाटा होता त्याचा उल्लेख फार कमी आढळतो. नंतरच्या काळामध्ये रमाईंच्या संदर्भात स्वतंत्र चरित्र आलेली आहेत, पण त्यांचा त्याग आणि त्यांनी जे बाबासाहेबांना बाबासाहेब करण्यासाठी, भीमरावांना बाबासाहेब आंबेडकर घडवण्यासाठी जो त्याग केला त्याबद्दलची माहिती फार पुरेशी नव्हती. परंतु रमाई संस्थेनं तो विळा उचलला आणि प्रगतीने ज्या पद्धतीनं आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं की रमाई संस्थेने काय काय काम केलेलं आहे आणि ही चळवळ घराघरात पोहोचवण्याचं काम या संस्थेने केलं. रमाईची खरी ओळख या संबंध परिसरामध्ये या संस्थेनं करून दिली आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या चळवळीला फक्त नागपूरपुरतंच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचा रमाईंचा विचार, रमाईंचं चरित्र, रमाईंचं कार्य संस्थेने केलेलं आहे. तर याच्यामधनंच संस्थेच्या वतीनं 2 पुस्तिका रमाईंच्या जीवनावरच्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामध्ये एक मराठीमध्ये आणि एक हिंदीमध्ये असं 2 पुस्तिका झालेल्या आहेत. त्यामुळं हा जो रमाईंचा जीवनपट आहे तो फक्त मराठी मनांपर्यंत, मराठी माणसांपर्यंत मर्यादित न राहता हिंदीमधनं प्रकाशित केल्यामुळं तो संबंध देशभर पोहोचलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांनी जी चित्रप्रदर्शनी केलेली आहे ती पण अत्यंत उद्बोधक आहे आणि कोणीही जरी ते बघितलं तरी पूर्ण रमाईंचा जीवनपट त्याच्यामधनं जनतेसमोर उभा राहतो. तर अशा या कार्याला आम्ही सतत मार्गदर्शन करीतच असतो. तर आज या निमित्तानं आणखी एक नवीन त्या कामामधला एक वाटा म्हणजे कवी मधुकरजी गजभिये यांच्या गीतकाव्य संग्रहाचं प्रकाशन होतं आहे. हे संस्थेनं हाती घेतलेलं मोठं काम आहे आणि त्या संस्थेच्या कामामध्ये हा एक मोठं योगदान मधुकररावजींचं राहिलेलं आहे. कारण राजकुमारजींसोबत बरेचदा गजभिये सर राहिले आहेत. अत्यंत धडपडे व्यक्तिमत्व, कवी मनाचे आणि ग्रामीण भागामधनं येऊनसुद्धा त्यांनी चळवळीमध्ये मोठ्या हिरिरीनं भाग घेतलेला आहे. म्हणजे त्यांच्या ग्रामीण भागात काम करत असताना नंतर शहरात येऊनसुद्धा त्यांनी आपलं चळवळीचं व्रत, सामाजिक व्रत काही सोडलं नाही. ती बांधिलकी ठेवून त्यांनी विविध चळवळीत भाग घेतलेला आहे मधुकरजींनी. ती कुठलीही चळवळ असो, म्हणजे नामांतराची असो की नंतर मधल्या काळामध्ये गोसीखुर्दमध्ये पण ते सहकारी राहिलेले आहेत. म्हणजे विविध चळवळीचा त्यांचा वाटा, सहभाग मोठा आहे. आणि त्यांनी हे जे काव्यसंग्रह लिहिलेला आहे त्या आदर्श रमाई, त्या काव्यसंग्रहामधनं त्यांनी खऱ्या अर्थानं रमाईंचा जीवनपट काव्यात्मक पद्धतीनं मांडलेला आहे. मधुकररावांनी या छोट्याशा आपल्या काव्यसंग्रहामधनं मांडलेले आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देतो. ते आता 80 वर्षाचे झाले आहेत तरी ते या तडफीनं, जिद्दीनं लिहित आहेत, गात आहेत आणि चळवळीने भाग घेत आहेत. त्यांना दीर्घारोग्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं सोहळ्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. ज्येष्ठ पत्रकार अनिल वासनाईक यांनी उद्घाटनपर भाषणात आपल्याला या कविता संग्रहाविषयी जी माहिती दिली आणि संस्थेने जे काही काम केलं त्याबद्दल त्यांनी बरीचशी माहिती दिली आहे. आदरणीय मधुकरजी गजभिये
कविवर्य यांचे माझे फार जुने संबंध आहेत. ते जेव्हा नागपूरमधून आलेत तेव्हा त्यांचा माझा परिचय झाला. ते नंदन परिसरामध्येच राहत होते आणि तेव्हापासनं ते माझ्यासोबत या धार्मिक सामाजिक कार्यामध्ये जुडले. आम्ही जेव्हा स्त्रीभूषण रमाई आंबेडकर विचार मंचाची स्थापना केली त्या विचार मंचाचे ते उपाध्यक्ष होते आणि तेव्हापासून ते सातत्याने काम करत आहेत. जेव्हा जेव्हाही रमाई जयंती सोहळ्यांचं आम्ही आयोजन केलं त्या रमाई जयंती सोहळ्यामध्ये आदरणीय कविवर्य मधुकरजी गजबी यांच्या गीतानीच सुरुवात व्हायची. ते मी माझ्या मनोगतात ते सगळं लिहिलेलं आहे आणि ती जे काव्यसंग्रह आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. सगळ्यांना या ठिकाणी आम्ही ते वाटप करणार आहोत. या काव्यसंग्रहाचे लेखक आदरणीय मधुकरजी गजबी आहे. हे या काव्यसंग्रहाबद्दल मार्गदर्शन करतील आणि गीत त्यांचं जे नेहमी आमचे जे आता सांगितलं मी की जेव्हा रमाईचे सोहळे व्हायचे त्यावेळेस ते त्यांच्या गीतानुसार त्या सोहळ्याची सुरुवात व्हायची. तर आजच्या प्रसंगी देखील ते गीत आणि मनोगत व्यक्त करतील. याच महिन्यामध्ये 1 तारखेला 1 फरवरीला त्यांना 80 वर्ष पूर्ण झाले. ते 91व्या वर्षी पदार्पण करीत आहेत आणि तरी तरुण कार्यकर्ते आहेत. आजही त्यांची तळमळ, त्यांचा त्याग, त्यांची परिश्रम, त्यांचा हे आजही आमच्या नजरेच्या समोर आहे. तेव्हा आदरणीय कविवर्य मधुकरजी गजबी हे गीत आणि मनोगत व्यक्त करतील. राजकुमारजी बंजारी यांच्याबद्दल मला फक्त काय सांगावं काय बोलावं कळत नाही. कारण की त्यांची उंची माझ्यापेक्षाही बी उंच आहेच ना प्रत्यक्षामध्ये, पण कार्यामध्ये सुद्धा त्यांची तेवढीच योग्यता आहे, तेवढीच उंची आहे. म्हणून या स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था स्थापन झाल्यानंतर मला असं वाटत होतं की ही संस्था फक्त काही दिवसाकरता आहे आणि नंतर हिचा आलेख कमी होईल. पण राजकुमार बंजारी साहेब धडाडीचे कार्यकर्ते, खंबीर पाऊल, हिम्मतबाज, दिलदारपणा आणि कष्ट घेण्याची तयारी. त्यामुळं या संस्थेचं नाव नागपूर शहरात नाही आमच्यापासून सुरुवात झाली आहे रमाई जयंती सोहळ्याची. आमचा जेव्हा रमाई जयंती सोहळ्याचा पहिला कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेस टिळक पत्रकार भवन भरगच्च भरलं होतं. आम्हाला असं वाटत नव्हतं की इतके आमचे प्रेमी लोक या ठिकाणी उपस्थित राहतील म्हणून. त्या ठिकाणी नानाजी शामकोळी आले होते आणि आमच्या रूपातही बोधीसुद्धा उपस्थित होते. असं जे वरचढ व्यक्तिमत्व त्यांनी जेव्हा मग रमाई संदेश यात्रा काढली त्या रमाई संदेश यात्रेला पहिलं मी त्यांच्यात सहभाग होता. त्यानंतरच आम्ही रमाई दिनदर्शिका सुद्धा आम्ही त्या वणंदगावला जाऊन आम्ही वितरित केली आणि तो आमचा पहिला कार्यक्रम, ती आमची दीक्षाभूमी ते वणंदगाव पहिली रमाई संदेश यात्रा. लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळाला. आमची पूर्ण बस भरून होती आणि हसत खेळत गाणे गात आमचे साऱ्या महिला, आमचे पुरुष आणि या ठिकाणी ते कदाचित उपस्थित नसतील पण त्या लोकांचे चेहरे अजूनही माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये आहेत, पण ते दिसत नाही या ठिकाणी. असो, रमाई जयंती त्या ठिकाणी वणंदगावला जाऊन आम्ही संस्थेच्या वतीने गरीब महिलांना साडी चोळीचं आम्ही वितरण केलं. रमाई संदेश दिनदर्शिकाचं आम्ही वाटप केलं आणि फार सुंदर असं एक पुस्तक त्या माऊलीनं लिहिलं. ती माऊली आमच्या संस्थेची सचिव होती. फार लवकरच त्या ताईचं, सुनंदा साठे ताईचं निधन झालं. त्यावेळेस आम्ही अक्षरशः दुःखी झालो. राजकुमार बंजारी साहेब
यांच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले होते, कारण की ते आमच्या संस्थेच्या प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांचं खरोखरच त्यांचं लेखन फार सुंदर होतं. आणि स्त्रीभूषण रमाई नावाचं पुस्तक फार कष्ट करून त्या महिलेनं, त्या सुनंदाताईने लिहिलं. आणि ते पुस्तक या नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर हातोहात गेलं. आणि तेच पुस्तक आम्ही वडणगावला घेऊन गेलो फरवरी महिन्यामध्ये. त्या जयंती सोहळ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्या ठिकाणी स्तूपाचं, रमाई, त्या बुद्ध विहाराचं, रमाईच्या पुतळ्याचं त्याच दिवशी उद्घाटनसुद्धा होतं. बाबासाहेब परदेशात 2 वेळा गेले, पण त्यांच्या गैरहजेरीमध्ये कुटुंबाची देखभाल केली. फक्त यशवंत वाचला, बाकी जीवाचं निधन झालं. त्यांच्या गैरहजेरीमध्ये कुटुंबाची देखभाल केली. दुःखी कष्टी झाली, बिचारी माय माऊली ती भोगत राहिली, पण बाबासाहेबाच्या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अशी ही धुरोदात्त कर्तव्यशाली त्यागमूर्ती रमा ही तेजस्विनी रमा ठरली, तेजस्विनी आई ठरली. माझ्या हातूनही थोडंसं मी कार्य त्यावेळेस आमच्या संस्थेकडूनच मला प्रेरणा मिळाली. तर मी रमाईवर एक छोटंसं पुस्तक तयार केलं होतं, 15-16 गाड्याचं. आता हे पुस्तकं अशी वाटण्यापेक्षा मी विहारामध्ये जाऊन त्यांना उपासिकांना ते वितरित केलं. आणि त्याच्यानंतर त्यागमूर्ती रमाई, आता 22-23मध्ये मी ते पुस्तक लिहिलं, त्यागमूर्ती रमाईचा इतिहास. तो सुद्धा मी लोकांना ते पुस्तकरूपी मी दिलेलं आहे, साहित्य वाटलं आहे. दूरदेशी दूरदेशी जाऊन या, दूरदेशी दूरदेशी जाऊन या, ज्ञान मिळवा धनी, ज्ञान मिळवा, ज्ञान मिळवा धनी, ज्ञान मिळवा. चिंताईकडची तुम्ही काही करू नका, सांभाळीते संसार धीर सोडू नका. ज्ञान संपादुनी पदव्या घेऊनी, ज्ञान संपादुनी पदव्या घेऊनी, शिखर यशाचे तुम्ही गाठून या, ज्ञान मिळवा धनी, ज्ञान मिळवा. 1 तारखेला माझा जन्मदिवस, 80 वर्ष पूर्ण झाले आहेत. आवाज कुठं चालणार आहे का? दुसरा कडवं. रोज रोज आठवण तुमची येते. काय म्हणते रमा? रोज रोज आठवण तुमची येते, या दुःखी मनाला तरी सांभाळीते, या दुःखी मनाला तरी सांभाळीते. या अवतीभवती दुःखाची भरती, या अवतीभवती दुःखाची भरती, या समाजासाठी सर्व साहून या, ज्ञान मिळवा धनी, ज्ञान मिळवा. तिसरा कडवा आहे शेवटचं. सागराचा तुम्ही किनारा मी ज्योती, सागराचा तुम्ही किनारा मी ज्योती, वाट पाहते घेऊन हाती पंचारती, वाट पाहते घेऊन हाती पंचारती. तुमच्या पाठीशी आहे साथ माझी, तुमच्या पाठीशी आहे साथ माझी, स्वप्नपूर्तीसाठी जीव त्यागून या, ज्ञान मिळवा धनी, ज्ञान मिळवा. मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. गजबे साहेबांनी बऱ्याच जुन्या आठवणी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. 2007ला जेव्हा आम्ही पहिला रमाईंचा स्मृती दिवस टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात साजरा केला, त्याची देखील आठवण आदरणीय मधुकरजी गजबे साहेबांनी केलेली आहे.
आणि 2007लाच आम्ही जेव्हा दीक्षाभूमी ते रमाई जन्मभूमी अशी रमाई संदेश यात्रा काढली, त्या रमाई संदेश यात्रेत गजबे साहेब सोबत होते. अख्ख्या महाराष्ट्रात ती रमाई संदेश यात्रा गेली. खेडोपाडी शहरात जाऊन त्या ठिकाणी आम्ही रमाई सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अक्षरशः त्या गावातील लोक रडत होते. अजंठाला गेलो, गजबे साहेब सोबत आहेतच. अजंठाला जेव्हा गेलो तेव्हा अजंठा गावात गेलो, गावात कोणी जात नाही. अजंठाच्या गावात जाऊन तेव्हा तिथे जेव्हा आम्ही रमाईवरती माहिती दिली, अक्षरशः रडले. आणि सकाळी किती घरी आम्हाला चहाला बोलावलं त्यांनी आणि हात जोडत होते. साहेब, आम्हाला बाबासाहेबांची पत्नी आहे एवढंच माहीत होतं रमाई, परंतु रमाईचा एवढा त्याग परिश्रम हा आम्हाला माहीत नव्हता साहेब, तुमच्यामुळे माहिती झाला असं म्हणायचे. त्यानंतर आम्ही जसं फिरत वेरूळला गेलो तर लोक वेरूळला जातात, फक्त लेण्या बघून वापस येतात. परंतु आम्ही वेरूळच्या गावात, तिथून 2 किलोमीटर गाव आहे, त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही रमाईवरती कार्यक्रम घेतला. तिथले कारबाजी ढिवरे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी त्या गावाची माहिती सांगितली की या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 11 घरं बांधून दिलीत आणि त्यापैकी एक घर आता हयात आहे. त्या घरी आम्ही गेलो, त्या लोकांसोबत भेटलो, तिथे आम्ही रमाई मांडली. तिथे एका आपल्या मराठा व्यक्तीने 5 एकर जागा बाबासाहेबांना दान केली, ती आम्हाला तिथून माहिती मिळाली. ते सगळं सांगितलं, आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. आणि रमाई फिरत आम्ही वनन गावापर्यंत गेलो आणि वनन गावामध्ये फार मोठा रमाई जयंती सोहळा साजरा केला. इथून आम्ही जे आमच्या सोबत जे लोक आले त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्यासोबत एक साडी घ्या, नवीन साडी. ते सगळे लोक आमच्यासोबत साड्या घेऊन बसमध्ये आले आणि त्या रमाईच्या जन्मभूमी वनन गावामध्ये समर्पण दिवस साजरा केला. म्हणजे अख्खे आयुष्य रमाईने समाजासाठी समर्पित केलं, म्हणून तो समर्पण दिवस आम्ही त्या रमाईच्या जन्मगावात साजरा केला. आणि त्या तिथल्या ज्या रमाईच्या लेकी आहेत त्या रमाईच्या लेकींना त्या आम्ही साड्या वितरण केला आणि त्या ठिकाणी रमाईवरती चित्र प्रदर्शनी भरवली. तेव्हा आम्ही एक पॅम्पलेट तयार केलं होतं माधुरीताई, 7 फरवरी चलो वनन रमाई जन्मभूमी आणि 27 मई चलो वरळी मशानभूमी मुंबई. आणि त्याचं एक पॅम्पलेट तयार केलं. रमाईचा संपूर्ण परिसर ते वाटत फिरत अख्ख्या 2007पासनं आतापर्यंत आम्ही ते काम करत आहोत आणि करत राहू. या ठिकाणी आता पुढचे जे वक्ते येणार आहेत ते गौतमजी मोरे आहेत, जे ज्या ठिकाणी 27 मे 1935ला रमाईचा अंतिम संस्कार झाला ती वरळीची मशानभूमी. मुंबईच्या फार कमी लोकांना माहिती होती, नागपूरच्याही लोकांना फार कमी माहिती होती जे वाचक आहेत त्यांना. त्या वरळीच्या मशानभूमीमध्ये इथून आम्ही जे रमाई चित्र प्रदर्शनी तयार केली आणि ती चित्र प्रदर्शनी तयार करून मी मुंबईला जाऊन गौतमजी मोरे यांच्या माध्यमातून त्या वरळीच्या मशानभूमीमध्ये ते चित्र प्रदर्शनी भरवली. आणि तेव्हा कुठे तिथल्या लोकांनी व्हॉट्सअपवरती टाकलं की नागपूरचे कोणीतरी स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष आहेत राजकुमार बंजारी, त्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी ही चित्र प्रदर्शनी भरवली आणि ते रमाई सांगत आहेत. आणि मुंबईकरांनाच ही रमाईची ही जी वरळीची मशानभूमी माहीत नाही आहेत. तेव्हा ते हळूहळू या ठिकाणी लोक वाढले. आता भरगच्च लोक येत आहेत. त्या ठिकाणी स्मारक उभारण्याची देखील मागणी आहे, मुंबईकरांची मागणी आहे आणि आमची पण मागणी आहे. आम्ही दरवर्षी विधानसभेवर मोर्चा काढतो. तेव्हा आदरणीय आजच्या या सोहळ्याचे मुख्य अतिथी आदरणीय गौतमजी मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय गौतमजी मोरे साहेब. रमाईनी जो संसाराचा गाडा आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आयुष्याचा होम करून दुःखाची संकट झेलून तुमचा आमचा त्या दोन्ही दाम्पत्यांचा देह झिजला आणि म्हणून तुमचा माझा आज हा देह सजला आहे. तर मी रमाईंविषयी जास्त काही बोलणार नाही, परंतु ज्यांनी
श्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर ह्या संस्थेची जी निर्मिती केली आणि ती नुसती निर्मितीच केली नाही, तर उभ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रमाईंच्या विचारांचा, त्यागांचा, आदर्शाचा हा जो विचार पेरण्याचं ज्यांनी काम केलं ती श्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर, आमचे आदरणीय वंजारी साहेब आणि आत्ताच मधुकरजी गजबींनी सर्व इतिहासाच्या पाऊलखुणा ह्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि मी तिकडे जाणार नाही. पण संत तुकाराम महाराज बोलतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणून जे वंजारी साहेबांच्या मुखातून आलं तर ते त्याने प्रॅक्टिकली आपल्या करणीतून, कथनीतून आणि त्यांची सर्व श्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेचे सर्वच कार्यकर्ते, मग ते पुरुष असतील, स्त्रिया असतील, ह्या सर्वच कार्यकर्त्यांच्या असीम त्यागातून रमाईंचे विचार महाराष्ट्रामध्ये जे पोचवण्याचं जे काम केलेलं आहे त्याला आपला मानाचा जयभीम असेल. आणि नुसते विचारच पोचवले नाही तर आज मनुष्य काय बोलला तर उद्या तो मनुष्य विसरतो. तर तो इतिहास कसा घडेल, तर इतिहास घडवण्यासाठी त्यांनी काही मान्यवरांकडे चर्चा केल्या, माझ्याकडे देखील चर्चा केल्या की मोरे साहेब आता आपल्याला भाषण देऊन चालणार नाही, तर रमाईंचा इतिहास येणाऱ्या पिढीला समजावा, उमजावा म्हणून आपण महाराष्ट्र शासनाचं पाठ्यपुस्तक निर्मित पुणे हा जो विभाग आहे, शैक्षणिक विभाग, ह्या विभागाला आपण पत्रव्यवहार करून, शिक्षण मंत्र्याला पत्रव्यवहार करून, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून आपण रमाईंचा इतिहास 7वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये 9वी 10वी हा इतिहास रमाईंचा त्याग कसा येणाऱ्या पिढीला कळेल ह्याचं आपण नियोजन करूया. आणि तसं वंजारी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं सरकार होतं 5 वर्षापूर्वी आणि आम्ही कोरोनाच्या अगोदर दिल्लीमध्ये गेलो होतो. अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं, आम्हाला त्यांनी आश्वासन देखील दिलं आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्र्याने रमाईंचा इतिहास 5वी आणि 7वी हा पाठ्यपुस्तकांमध्ये आणलेला आहे. हे सर्व जर श्रेय असेल ते आदरणीय वंजारी साहेब आणि त्यांची सर्व टीम. दुसरी गोष्ट, छत्तीसगडमध्ये भूपेंद्र बघेल मुख्यमंत्री असताना तिथेही असाच विचार केला गेला की मध्य प्रदेशमध्ये देखील रमाईंचे विचार इतिहासाच्या आणि अभ्यासक्रमामध्ये कसे येतील आणि येणाऱ्या पिढीला समजतील कसे. तर आम्ही भूपेंद्र बघेल साहेबांच्या देखील कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिले की रमाईंचा इतिहास नक्कीच मी अभ्यासक्रमामध्ये येण्याचा आणि मी प्रयत्न करेन असं आम्हाला आश्वासन दिलं. पण कदाचित मला काही ती माहिती मिळालेली नाही तो इतिहास आलेला आहे की नाही. तसंच रमाईंचं स्मारक व्हावं, रमाईंचं मोठं गार्डन व्हावं म्हणून, म्हणजे माता रमाईंचा जो जन्मगाव आहे त्या ठिकाणी तिथे जाण्यासाठी पायवाटा नाही होत्या, बरोबर रस्ता देखील नाही होता, दापोलीमधून चालत जावा लागत असे. आणि अशा स्थितीमध्ये तिथेही वंजारी साहेबांनी मोठी क्रांती केली. भाई गिरकर यांना जाऊन भेटले कार्यालयामध्ये आणि म्हणाले की आपल्या समाजाचे
काही आमदार खासदार मंत्री खूप झाले, पण असं का वाटू नये की रमाईचा जन्मभूमी हा गाव आपण कुणी एका मंत्र्याने किंवा खासदाराने किंवा आमदाराने तो दत्तक का घेऊ नये. आणि भाई गिरकरजींनी ते ऐकलं, आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं. वंजारी साहेबांना आम्ही समोर बसलो होतो, वंदन केलं आणि वंजारी साहेबांच्या पायाला हात लावायला एक आमदार येतो. ते स्वतः कबूल करतात की वंजारी साहेब, मी आमदार झालो, मी या भूमीमध्ये मुंबईमध्ये कोकणामध्ये माझा जन्म झाला, पण माझे आज तुम्ही म्हणजे माझ्या तुमच्या शब्दाचे म्हणजे वाणी माझ्या कर्णपटलावरती पडले आणि माझ्या मेंदू म्हणजे झोपी गेलेला जागृत झाला. असं त्यांचं वाक्य आमच्या समोर आले आणि म्हणाले की मी जो लागेल तो खर्च करेन आणि ते गाव दत्तकी घेईन. आणि तशा प्रकारे ते गाव दत्तक घेतलं. तिथे आज रोडला मोठ्या प्रमाणामध्ये लाईटी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये डांबरीकरण झालेलं आहे. त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देखील आलेलं आहे, घरं देखील सुशोभीकरण झालेलं आहे, तिथे गार्डन देखील झालेलं आहे. जे बाबासाहेबांचं मूळ गाव आपलं अंबडवे, ह्या ठिकाणी एवढा म्हणजे आपण काय म्हणतो सुशोभीकरण झालं नाही, तितकं माता रमाईंच्या जन्मगावी हे सुशोभीकरण झालेलं आहे. ती केवळ आणि केवळ श्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज रमाईंचं जे स्मारक आहे वणंचं, हे आज संपूर्ण भारतभर यूट्यूबवरती आपणास सुशोभीकरण त्याचं दिसत आहे. नवीन विचाराची क्रांती करून नवीन इतिहास रचून बाबासाहेबांची जयंती रमाईंची जयंती ही त्यांना सार्थकी कशी लागेल, असे प्रत्येक मोठमोठे आपले मोहल्ले आहेत. अशा मोहल्ल्यांमध्ये बाबासाहेबांची रमाईंच्या बुद्धांच्या नावाची इंग्रजीमध्ये हायस्कूल उभं राहिलं पाहिजे. अशी आपण आजच्या 127व्या जयंती निमित्ताने आपण संकल्प करूया. मी गेल्या वर्षी 2024च्या जयंती निमित्ताने कोकणमध्ये देखील मी संकल्प केलेला आहे. मी सरळ सांगतो, नाच गाणी असतील किंवा मोठमोठ्या कवाल्या असतात, त्यांना 1.5 लाख 2 लाख रुपये द्यावे लागतात. मी अशा कार्यक्रमास वर्गणी देणार नाही असा मी संकल्प केलेला आहे. एज्युकेशनसाठी, आरोग्यासाठी जर कोण ॲडॉप्ट करत असेल एखादी संघटना, तर त्यांना मी नक्कीच उपाशी राहीन, पण त्यांचा खर्च मात्र मी नक्की करेन. असं आज आपण सर्वांनी संकल्प करूया. आणि माझ्या लांबलेलं जे काही भाषण आहे ते मी आवर्त घेतो. सर्वच मान्यवरांचं अभिनंदन करतो. नमो बुद्धाय, जय भीम. मोरे साहेबांनी मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी जे या ठिकाणी काही मुद्दे जे मांडलेले आहेत त्यांचं मी विश्लेषण करणार नाही, परंतु जो पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र शासनाने हा 3ऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये रमाईचा जीवनपट समाविष्ट केलेला आहे, हे मोरे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गिरकर साहेबांचं जे उदाहरण दिलेलं आहे, आम्ही जेव्हा इथून मुंबईला गेलो आणि मुंबईवरून मी भाई गिरकरला जेव्हा फोन केला की आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत साहेब, तेव्हा भाई गिरकरने सांगितलं की तुम्ही नागपूरचे व्यक्ती, तुम्ही माझ्या घरी कसे भेटायला याल. तर त्यांना सांगितलं की माझ्यासोबत गौतमजी मोरे साहेब आहेत, विनीताताई आहेत. तर त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांना आम्ही 14 मागण्यांचं निवेदन मी दिलं. त्या सांगितल्या 14 मागण्या, आणि त्या मागण्यापैकी बऱ्याच मागण्या, जवळपास 10 मागण्या त्यांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत. बरंच काही यामध्ये विकास वनांचा झालेला आहे. तेव्हा आणि एक या ठिकाणी जे या पुस्तकाचं जे महत्त्वाचं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे, जी अर्पण पत्रिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 डिसेंबर 1940ला जग प्रसिद्ध पाकिस्तान आणि भारताचे विभाजन हा मौलिक ग्रंथ लिहून रमाईच्या स्मृतीस अर्पण केला. ती अर्पण पत्रिका या पुस्तिकेमध्ये आपण समाविष्ट केलेली आहे. यानंतर
आजच्या या सोहळ्याच्या मुख्य वक्त्या आदरणीय माधुरीताई गायधनी दुपट्टे मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी मार्गदर्शन करावं. त्याच्यानंतर मी जवळपास बाबासाहेबांना वाचायला लागली वयाच्या 33व्या वर्षानंतर, आणि वाचल्यानंतर मग मी धर्मांतर केलं. त्याच वेळेला मी बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पहिल्यांदा वाचल्या, आणि त्याच वेळेला प्रामाणिकपणे सांगते, मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पायातील जोडव्या भांग भरणं तेव्हाच बंद केलं, कारण मी स्वतःला बौद्ध म्हणते. मला वाटतं आपल्यापैकी असं कोणीही नसेल की ज्यांनी रमाईविषयी ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल. वाचलं तर निदान कमी ऐकलेलं आहे, आणि ऐकून तरी रमाईविषयी माहिती आपल्या सर्वांनाच आहे. आणि त्यामुळे कोण ही रमाई खूप काही मी जाणार नाही, पण लहानपणामध्येच ते आपल्या मातृपितृछत्र हरवलेली ही रमा वयाच्या 9व्या वर्षी आंबेडकरी कुटुंबाची रामू होते, आणि बाबासाहेबांच्या जीवनातील ती रामू कुठेतरी एका समाजाला एक वेगळं वळण देण्याचं काम करते. ही रामू अत्यंत कष्टाळू, सौजन्यशील, संयमशील, विनम्र, आदरणीय, त्याग मूर्ती असलेली ही बाबासाहेबांची रामू तेवढीच धैर्यशील आहे, तेवढीच ते आपण जिला म्हणून समय सूचकता आहे, तेवढीच तिच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे, आणि तेवढीच नीतिमत्ता सुद्धा आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक त्या रमाईच्या त्यागावर आपण बोलतो, पण रमाईचं धैर्य काय आहे, धीरता काय आहे, तिची नीतिमत्ता काय, इकडेही आपण बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काय धैर्यशीलता आहे रमाईची, 1-2च उदाहरण मी देते. तर रामजी बाबांच्या मृत्यूनंतर आपण बघतोय की ज्यावेळेला बाबासाहेबांना बडोद्याचं काम मिळतं, आणि तिथून ते अपमानित होऊन परत येतात, आणि बडोदा नरेश यांच्या सहकार्याने जेव्हा त्यांना कोलंबियाला व अमेरिकेला जाण्याचा चान्स मिळतो, आणि उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांना सुद्धा जाण्याची इच्छा व्यक्त करतात, किंवा पूर्ण मन होतं, कारण उच्च शिक्षण घेतल्याशिवाय त्यांना समाजाचं काम करणं शक्य नसतं. अशा वेळेला बाबासाहेबांना एका बाजूने आनंद होतो, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहे की त्यांना एक चिंताही लागलेली असते की मी जर त्या ठिकाणी गेलो तर कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी रामू झेलेल. रमाईलाही आनंद झालेला असतो की साहेब आता उच्च शिक्षणासाठी जाणार, पण बाबासाहेबांच्या मनाची ती वेदना तिलाही कळते, आणि मग यावेळेला रमाईची जे धैर्यशीलता आहे ती वाखाणण्यासारखी आहे. रमाईला आपले सासरे रामजी बाबांचे शब्द आठवतात. रमाई ते म्हणतात आजारी असताना की रामू, भीमाला खूप शिकायचं आहे, समाजाचं काम करायचं आहे, आणि तुला यात सहकार्य करायचं आहे, आणि म्हणून ते बाबासाहेबांना म्हणतात, साहेब तुम्ही घाबरू नका, तुम्ही गेल्यानंतर मी या संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळेल, मात्र तुम्ही उच्च शिक्षणासाठी जरूर आपल्या परदेशात जावं. साश्रू नयनांनी ती रमाई बाबासाहेबांना निरोप देते आणि घरी येते. त्यावेळेला आपण बघतो आहे की त्यावेळेला बाबासाहेबांचा भाऊ त्यावेळेला कामाला असतो, पण काही दिवसांनीच बाबासाहेबांच्या भावाचा मृत्यू होतो, आणि मग अशा वेळेला ही धैर्यवान रामू कुठेतरी खचलेली जाणवते, पण लगेच ती सावरते, आणि मग या ठिकाणी आपण बघतोय की तिच्या नीतिमत्तेच्या आणि चारित्र्याची गोष्ट वाखाणण्यासारखी सुरू होते. रमाई आपल्या बहिणीसोबत कामाला लागते, ती कारखान्यात काम करते. रमाईला कारखानदार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे इतर मजुरांपेक्षा जास्त मजुरी देतो. रमाईच्या हे लक्षात येतं, पण रमाईची नजर मात्र त्या कारखानदाराची नजर आणि इतर मजुरांची नजर ही ओळखत असते. तिला असं वाटतं की आपण या ठिकाणी सुरक्षित नाही. ती रमाई काम सोडून देते. काम सोडल्यामुळे परत कुटुंबाची अवहेलना होणं सुरू होते. त्यावर गौरा म्हणते की ताई मजुरी ते छान मिळत होती ग, कशाला ते सोडलं. त्यावर रामूचं उत्तर, त्या रमाईचं उत्तर खरंच आम्ही सर्व महिलांनी आदर्शवत घेण्यासारखं आहे. रमाई म्हणतात, गौरा केवळ पोट भरणं महत्त्वपूर्ण नाही, तर आपलं चारित्र्य सांभाळणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. रमाई पोटासाठी भांडते, पण चारित्र्यासाठी झुंजत असते. त्या ठिकाणी ती म्हणते, अगं आम्हा स्त्रियांचं चारित्र्य हे एखाद्या काचेच्या भांड्यासारखं आहे. हे जर फुटलं तर काचेच्या भांड्याला जोडता येत नाही ना, तसं स्त्रीच्या चारित्र्याला पुन्हा एकदा ते तुटलं तर जोडता येत नाही. आपल्याला ते सांभाळायचं आहे.
किती मोठं गांभीर्य रमाईने त्या ठिकाणी सांगितलं, किती मोठी नीतिमत्ता त्या ठिकाणी ते आम्हाला सांगून देत आहे. ही गोष्ट आम्ही आंबेडकरी समुदायाच्या, आम्ही स्वतःला आंबेडकरी म्हणतो, आम्ही ज्यांना बौद्ध म्हणतो, त्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काय असतं की कधी कधी संपत्ती, भौतिक सुविधा, सुख, ह्या सगळ्या गोष्टी जमवताना आम्ही कुठेतरी आमच्या नीतिमत्तेला तर तडा देत नाही ना, इकडेही आम्ही भान ठेवलं पाहिजे. कारण आम्ही बाबासाहेबांची लेकर आहोत. हे सतत भान आपण ठेवलं तर कदाचित मला असं वाटतं आपण ती नीतिमत्ता चांगल्या पद्धतीने जपू शकतो. तिसरं उदाहरण द्यायचं म्हणजे समय सूचकता. रमाईमध्ये समय सूचकता होती. ज्यावेळी बाबासाहेब लंडनहून बॅरिस्टरची पदवी घेऊन जेव्हा परत येणार राहतात आणि संपूर्ण समाज त्यांच्या स्वागतासाठी जातो. स्वागतासाठी जात असताना रमाईला असं वाटतं की आपणही गेलो पाहिजे, पण रमाईकडे चांगलं लुगडं नसतं. इतक्या लोकांमध्ये ती रमाई बाबासाहेबांच्या स्वागताला जाणार, पण अंगावर चांगलं लुगडं पाहिजे. रमाईची नणंद त्यावेळेला तिथे असते. ते म्हणतात की बहिणी माझं लुगडं घालं ना, पण रमाई नाही म्हणते. तिचा तो स्वाभिमान. तेवढ्यात रमाईला लगेच आठवतं की शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सन्मान करीत असताना खूप मोठा पागोटा त्यांना दिलेला होता सन्मानार्थ, आणि रमाई तो काढते आणि ते नेसून ते बाबासाहेबांच्या स्वागताला जाते. स्वागताला गेल्यानंतर ती एका कोपऱ्यात उभी राहते. एवढ्या मोठ्या साहेबाची बायको एका कोपऱ्यात उभी राहते. सगळे लोक येतात, बाबासाहेबांचा जय जयकार करतात, त्यांच्या गळ्यात हार टाकतात. रमाई मात्र आपली शेवटी अगदी उभी बाबासाहेबांच्या पायाकडे बघत असते. आणि मग सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी रमाई बाबासाहेबांकडे जाते. त्या ठिकाणी सहस्त्रबुद्धे असतात. ते म्हणतात, आई हा मान तुमचा आधी होता, बाबासाहेबांच्या गळ्यात हार तुमचा आधी पडायला पाहिजे होता. रमाई उत्तर देताना बघा समय सूचकता. रमाई उत्तर देताना म्हणते, बाबासाहेब हे आता माझेच नाही आहेत, बाबासाहेब अख्ख्या समाजाचे आहेत. जे बाबासाहेबांवर जीव ओवाळणारा हा जो समाज आहे त्यांचा अधिकार बाबासाहेबांवर माझ्याही पेक्षा जास्त आहे. म्हणून मी शेवटी बाबासाहेबांकडे आलेली आहे. हे बाबासाहेब आणि ह्या रमाई यांची जीवन कहाणी आणि ते सगळ्या पद्धतीने इतकं सुंदर वाखाणण्यासारखं करणार त्यांचं रमाईचं जे जीवनचरित्र राजकुमार वंजारींनी लिहिलेलं आहे ते खरंच वाचणं योग्य आहे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी अगदी माझ्या पोट तिडकीने सांगते, जे मी प्रत्यक्ष माझं स्वतःचं धर्मांतर केल्यानंतर ज्या पद्धतीने मी बघायला लागलेले आहे. दादा मी सुद्धा ओबीसी समाजाची. त्याच्यानंतर मी जवळपास बाबासाहेबांना वाचायला लागले वयाच्या 33व्या वर्षानंतर, आणि वाचल्यानंतर मग मी धर्मांतर केलं. त्याच वेळेला मी बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पहिल्यांदा वाचल्या. आणि त्याच वेळेला प्रामाणिकपणे सांगते, मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, पायातील जोडव्या भांग भरणं तेव्हाच बंद केलं. कारण मी स्वतःला बौद्ध म्हणते. बाबासाहेबांनी फार त्यागातून आम्हाला बौद्ध धम्म दिलेला आहे. तो आधी आम्हाला वाचता यायला पाहिजे, वाचता आल्यानंतर स्वीकारता आला पाहिजे. आणि हे जर आम्ही स्वीकारलो तर इतरांना आम्हाला सांगता येईल. आणि आम्ही जर वागत असू तर मग मला मोठं सन्मानाने आजही मला असं वाटतं जय भीम म्हणावं असं वाटतं. कारण त्यावेळेला मला अभिमान स्वाभिमान वाटतो की मी खरोखरच मी बाबासाहेबांची मुलगी आहे. मी कोणत्याही जातीत जन्माला आली असेल, बाबासाहेबांची मुलगी व्हायला त्याच जातीत जन्माला येणं कंपल्सरी नाही असं मला तरी वाटतं. आणि म्हणून जाता जाता मी तुम्हाला माझ्या 4 ओळी जय भीमच्या सांगते. जय भीम आमचा स्वाभिमान, जय भीम आमच्या कार्यकर्तृत्वाचा मान. जय भीम आमचा स्वाभिमान, जय भीम आमच्या कार्यकर्तृत्वाचा मान. डॉक्टर बाबासाहेबांनी दिले आम्हाला संविधान स्थान, म्हणून आम्ही मिरवतो मान. आम्हाला या संविधानालाही जपलं पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांना जपलं पाहिजे. आज या ठिकाणी एक राजकुमार दादांच्या प्रेमाखातर, रमाईच्या प्रेमाखातर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. नाहीतर अनेक ठिकाणी आपण जातो. त्या दिवशी उमरेडला होते, कार्यक्रमाची वेळ होऊन गेली. सर्वात पहिले मी जाऊन पोचली नागपूरवरनं, पण एकही बाई तिथे जवळपास 2 बायांच्या वर बाया नव्हत्या. आणि संध्याकाळी जेवणाची वेळ झाली तर मग मात्र तिथे काही विचारू नका. आम्ही म्हणजे रमाईची जयंती किंवा बाबासाहेबांची जयंती म्हणजे काय महाप्रसादाची करतोय का की विचारांची करतो?
बाकीच्या उत्सवात आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या उत्सवात फार फरक आहे, फार फरक. हा विचारांचा उत्सव असतो, ही विचारांची जयंती असते, बाकीची वेगळी जयंती असते. पण आपण सगळं समान करायला लागलो. मी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे कदाचित कोणाला रुचलं असेल किंवा पटलं नसेल, पण एवढं मात्र मी नक्की म्हणेल की तुम्ही त्यावर नक्की विचार करा की माझ्या बोलण्यात कुठे तुम्हाला काय असत्यता वाटलेली असेल. आणि सत्यता वाटली असेल तर सुरुवात करा. आपल्याला खरोखरच या पद्धतीने वागता येईल का. परत एकदा या ठिकाणी आपणा सर्वांना मी धन्यवाद देते आणि परत जाता जाता माता रमाईला वंदन करते आणि मी या ठिकाणी थांबते. जय भीम. आदरणीय मधोकरजी गजबी, ज्येष्ठ कवी, गायक, लेखक आणि प्रबोधनकार, नागपूर. आपण भजन कीर्तनाच्या ओळीतून रंगून धार्मिक व पंचशिलाचे पालन करणाऱ्या कुटुंबात जन्मले. बालवयात गरीब अशिक्षितांच्या सहवासात समाजाची विस्कटलेली घडी नीट जोडण्यासाठीचे तंत्रज्ञान शिकले व तारुण्याच्या उंबरठ्यावर बुद्ध, शिव, फुले, शाहू आंबेडकर विचाराकडे वळले. गीत गायनातून समाज प्रबोधन व सामाजिक समतेची प्रेरणी करत गावोगावी वाड्या वस्त्यात फिरले व प्रसिद्धीच्या झोतात आले. निर्णय प्रक्रियेत जाऊन समाजसेवा करावी म्हणून ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या व जिंकल्यासुद्धा, पण जातीच्या घाणेरड्या राजकारणाचे बळी ठरले. आपले संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धा, दारूबंदी, सामाजिक समतेसाठी गीत गायन, राष्ट्रीय कार्यक्रम व 1200चे वर गीत काव्य लेखन करून सतत 6 दशके केलेले आपले समाज प्रबोधन येणाऱ्या पिढीसाठी खरंच प्रेरणादायी ठरेल. आपण 81व्या वर्षात पदार्पण करीत आहात असताना या महान गायकाला शतकोत्तरीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्याचा व कार्याचा सुगंध सतत दरवळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. जन्मदिनानिमित्त अभिष्ट चिंतन. धन्यवाद. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे दरवर्षी रमाईच्या लेखी आणि आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. कार्यकर्ता हा चळवळीचा कणा आहे. कार्यकर्त्यांच्या त्याग आणि निष्ठेमुळेच कुठलीही चळवळ गतिमान होत असतो आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आज स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आज स्त्रीभूषण रमाई पुरस्काराने आम्ही या ठिकाणी रमाईच्या लेकींना सन्मानित करीत आहोत. हे सन्मानपत्र देखील आम्ही या ठिकाणी देणार आहोत. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत. तेव्हा सन्मानपत्राचं मी वाचन करत आहोत. आपण सामाजिक बांधिलकीतून समाजाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी केलेल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. या महान कार्याबद्दल स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूरच्या वतीने स्त्रीभूषण रमाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करून आपणास सन्मानित करीत आहोत. आपले समाजोत्थानाचे कार्य अविरत सुरूच राहील या सदिच्छेसह सप्रेम जय भीम. आदरणीय राजकुमार बंजारी, अध्यक्ष स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था, आदरणीय शुभांगी ताई धोत्रे वागचौरे, रमाईंच्या भाची, आदरणीय गौतमजी मोरे, अध्यक्ष बहुजन धम्म मिशन यांच्या सह्या या ठिकाणी आहेत. या सन्मानपत्र देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तर सर्वप्रथम आहे समता सैनिक दल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्च 1927ला ज्या समता सैनिक दलाची स्थापना केली आणि त्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून जे समाजाची सेवा सुरक्षा प्रदान करण्याचं काम होत आहे. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती दरवर्षी 5 दिवसाचं सेवा सुरक्षा व्यवस्था शिबिर लावण्यात येते. त्या शिबिराची व्यवस्था संपूर्ण समता सैनिक दल सांभाळते. यावर्षी आम्ही समता सैनिक दलाच्या 5 दिवसीय शिबिराच्या शिबिर प्रमुख म्हणून प्रतिभा खेडकर यांना नियुक्ती केली आहे. हे समता सैनिक दलाच्या त्या वरिष्ठ
अधिकारी आहेत त्यांची आम्ही यावेळेस नियुक्ती केली आहे. आणि तेव्हा आम्ही समता सैनिक दलांना या ठिकाणी जे सर्व समता सैनिक दलाचे अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि प्रतिभाताई खेडकर यांना हे सन्मानपत्र देण्यात येईल. त्यांच्यासोबत सर्व समता सैनिक दलाचे जाबाज अधिकारी सैनिक या ठिकाणी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी यावं. आणि आदरणीय शुभांगताई आणि सर्व अतिथी त्यांना सन्मानित करतील. महाकारणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करून आज स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांची 127 जयंतीनिमित्त दादांनी बोलवल्याबद्दल आणि संस्थेने धन्यवाद. खूप खूप तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही आणि म्हणून पूर्वजांनी केलेल्या श्रमाची पावती वर्तमान समाज व्यवस्थेला कळावी यासाठी विविध असे उपक्रम बाबू हरदासेलन, अनागाई धम्मपाल, सम्राट अशोक रामजी सुभेदार आणि रमाई या विषयाला घेऊन आरंभ केलेल्या या प्रवासामध्ये रमाई, स्त्रीभूषण रमाई या नावाला साजेश अलंकृत करण्याचे काम आयुष्यमान राजकुमारजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. स्त्रीभूषण हे नाव ज्यावेळी त्यावेळेला मी सुचवलं होतं आणि माता रमाई लिहिणं आम्ही कमी केलं, पण आज स्त्रीभूषण रमाई ही देशाच्या पातळीवर ज्या पद्धतीनं मांडल्या जात आहे आणि ज्या प्रकारानं तो कार्यक्रम आयोजित होत आहेत याचा एक आनंद वाटतं की आपण जसं बाबू हरदास वाढवण्यामध्ये, जसं रमाई वाढवण्यामध्ये, अनागाई धम्मपाल जनसामान्यामध्ये पोचवण्यामध्ये समर्थ ठरलो, त्याप्रमाणे येणाऱ्या काळात सम्राट अशोक आणि रामजी सुभेदार हा विषय घेऊन आपण पुन्हा एका नव्या जोमानं काम करूया. पंचशिलाताई नीरज आणि सुनंदा साठे ह्या ज्या सहकारी होत्या त्या काळामध्ये सुरुवातीच्या, म्हणजे मातोश्री रमाई आंबेडकर विचार मंच हे होतं आणि त्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य रमाईच्या विषयाला घेऊन आरंभ केलं गेलं होतं. खरं पाहिलं असता समता समुदायामध्ये आम्ही शाखांमध्ये महिलांनीच अध्यक्ष असावं, संचालन करावं आणि त्याच वक्त्या असतील अशा प्रकारची मोहीम एका काळात राबवत होतो. त्यामध्ये राजकुमारजी आणि सुनंदाताई आणि पंचशिलाताई यांनी येऊन ज्या पद्धतीने एक रमाईचा विषय घेऊन एक आगळी वेगळी मांडणी फुल टाईम करण्याचा जो प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने राजकुमारजींनी ते दलाचे जे विदर्भाचे GOC असले, ते बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी असले आणि आमच्या सगळं शहर विकास मंच असो, या सर्व वाटचालीमध्ये आमचे एक कौटुंबिक प्रवाह आहे आणि त्यामध्ये ते काम करत असतानाही रमाईला ज्या पद्धतीने त्यांनी आज जनसामान्यामध्ये विजवण्याचे काम केलं तेव्हा त्यांना त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कार्याप्रती आम्ही सतत गौरवनीय स्वतःला महसूस करतो की एका उत्कृष्ट व्यक्तिमत्वाने या वाटचालीचा शिलेदार बनण्याचा एक फार मोठा पायंडा आपल्यामध्ये अंगीकारला. रमाईच्या याच्यामध्ये आम्ही काम करताना, अनागाई धम्मपालाचे काम करताना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रवृत्त करताना जेव्हा जेव्हा ज्यांची गरज आहे त्यांनी ज्याप्रमाणे साथ दिली आणि आजही ते उत्तुंगपणे पुढे नेत आहेत, तेव्हा मी आजच्या प्रसंगी ज्यांचा सत्कार झाला त्या सर्व संस्थांचा मी एक अभिन्न अंग आहो आणि त्याच्यामुळं प्रशंसा करावी की गौरव करा काही माहीत नाही, पण माधुरीताईंनी सांगितल्याप्रमाणे रमाईचे सुप्त गुण वर्तमान महिलांमध्ये अंगीकारता येणं आणि त्यातून एक आदर्श कुटुंब व्यवस्था
संस्कारक्षम कुटुंब व्यवस्था, पण संघटित कुटुंब व्यवस्था ही जर सामाजिक बांधिलकी जपता आली तर खऱ्या अर्थाने रमाईच्या आदर्श आपल्या वर्तमान ज्या विषम परिस्थिती आहेत, मग अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या आहेत. आजकाल आपण पाहतो 6 महिन्यात 8 महिन्यामध्ये डायव्हर्स होतात. हे मोठा म्हणजे एक प्रचलन वाढलं, एक ब्लॅकमेलिंग आहे. आणि अशा ज्या विकृती आहेत, भटकेबाजीच्या, देखाव्याच्या आणि ब्लॅकमेलिंग करण्याच्या ज्या विकृती आहेत, ह्या कुठेतरी थांबवायच्या असतील तर आपण जे रमाई मांडत चाललेलो आहोत, म्हणजे एक आदर्श स्त्रीरत्न. आज माधुरीताईंनी मागच्या 4-5 महिन्याआधी आपल्या भावाला किडनी दिली एक, आणि त्याच्यानंतरही ज्या जोमाने त्यांनी रमाई मांडताना असं वाटतंय की एक आदर्श स्त्रीरत्न, म्हणजे आपण सार्वजनिक जीवनात वाटचाल करताना काही बोटा मोजण्या इतके लोक घडवता आलेत, घडवताना दिसत आहेत. हे आमच्या चळवळीच्या, आमच्या श्रमाचं, आमच्या मेहनतीच्या एक प्रकारचं फलित समजतो. आणि म्हणून प्रत्येकाने याची खुंगाट बांधावी. आणि याच्या पुढे सुद्धा श्रीभूषण रमाई असो, बाबू हरदासेला असो, अनागाईक धम्मपाल असो, की मग सम्राट अशोक असो, की रामजी सुभेदार असो, या प्रवाहाला म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध सगळेच मानतात, पण यांना गती देणारे, यांचा वारसा जपणाऱ्या लोकांना आपण पुढे नेण्यासाठी अधिक सहकार्य करत राहावं हीच अपेक्षा करतो. आणि माझ्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करून आपल्या शब्दांना विराम देतो.